माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण करा, इतर माऊलींना श्रवण करावा. प्रतिक्रियेत लिहा जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. भाग 36. रामसीता यांची प्रथम भेट आपण श्रवण करूया. भगवती जानकी त्या ठिकाणी आली. भगवती सीता भगवान श्रीराम यांच्या विवाहपूर्व भेटीचे वर्णन अन्य कुठल्याही रामकथेत नाही, पण गोस्वामींनी हा प्रसंग फार फार अद्भुत रीतीने वर्णन करून आपल्या समोर ठेवला. भगवती जानकी त्या ठिकाणी येऊन पोहोचते. दोघांनी तेथे भेटायचे असे काही ठरवलेले नव्हते, केवळ योगायोग होता. बरं, स्वेच्छेने आलेली नव्हती, आईने पाठवले होते, कारण त्या पुष्पवाटिकेमध्ये भगवती जगदंबेचे एक मंदिर आहे. कुमारिकांनी उत्तम पतीच्या प्राप्तीकरिता गौरी पूजन करावे असे शास्त्राचे विधान आहे. दाम्पत्यार्थ उमाम सतीम. काय? दाम्पत्यार्थ उमाम सतीम. त्या गौरी पूजनाकरिता स्वयं आईने पाठवल्यामुळे भगवती सीता त्या ठिकाणी आली. ती एकटी आलेली नाही, सोबत तिच्या मैत्रिणी पण होत्या. गोस्वामी म्हणतात, तेही अवसर सीता तो आई संग सखी सब सुभग सयानी. चुपचाप आलेली नाही, गीत गात गात आलेली आहे. गावई गीत मनोहर वाहने. जवळ पुष्करणी आहे. त्या पुष्करणीमध्ये सगळ्यांनी स्नान केले. पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य घेऊन सगळ्या मंदिरात पोहोचल्या. भगवती सीता भगवती पार्वतीची अत्यंत मनोभावी पूजा करते. मनात एकच प्रार्थना करते, निज अनुरूप सुभग वरू मागा. आई माझे कल्याण कर, मला जीवनात योग्य पती लाभू दे. या सगळ्यांचा अर्थ आपण नंतर पाहूया. इतक्यात काय झाले, भगवती जानकीची एक सखी बागेत हिंडू लागली. ती काही मंदिरात वगैरे आलेली नाही. तिला फुलांचा खूप शौक. तिकडे तिकडे रंगीबेरंगी फुले पाहत आली. गैरही देखन फुलवाई. तेवढ्यात तिने प्रभूला पाहिले. तिने पाहिले मात्र अन ती बघतच राहिली. तिथून धूम धावत निघाली. सगळ्या मैत्रिणी सीतेसोबत पूजा करत असताना ती दारातून ओरडत ओरडत आत घुसली. अग 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 अग. सगळ्यांनी चमकून मागे पाहिले. ती नुसते अग 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 करत ते आहे. सगळ्यांच्या लक्षात आले की काहीतरी विचित्र झाले. सगळ्यांनी विचारले, काय झाले काय झाले. ती म्हणते, कसं सांगू, तिला काही सांगताच येईना. श्याम गौर किमी कहा बखाणे, गिरा अनयन नयन बिनुवाणी. तिच्या तोंडातून फार सुंदर वाक्य बाहेर पडले. ती म्हणते, ज्या डोळ्यांनी पाहिले त्या डोळ्यांना बोलता येत नाही हो, आणि ज्या जिभेला बोलता येते तिला बघता येत नाही. काय सुंदर वर्णन. श्याम गौरी किमी कही बखाणी. परब्रह्माचे वर्णन करणाऱ्या सगळ्यांनी हेच म्हटले आहे. सर्व शास्त्रकारांनी हेच म्हटले की कसे वर्णन करू. तव तत्वम न जानामी की दृश्योसी महेश्वर हो. हे देवा, तू अनाकलनीय आहेस, तू वर्णनाच्या अतीत आहेत. ती पण तेच बोलते. मैत्रिणींच्या लक्षात आले. त्या विचारतात, काय ग, काल मिथिलीमध्ये जे राजकुमार आले होते ते आले आहेत का. ती हो म्हणते. आता तर भगवती सीतेच्या अंतकरणात इतकी उत्कंठा दाटली की तिला ती उत्सुकता दाखवता तर येत नाही, पण ती तिला दाबता येत नाही, कारण ते तिच्या अंगातही मावत नाही. लवकर झपझप चालावे तर इतरांना काय वाटेल, पण सावकाश तरी कशी चालावे. तिचे डोळे सारखे भिरभिरत आहेत. भगवंताच्या जवळजवळ सजात असताना भगवतीच्या चरणकमलातील नूपुरांचा झंकार होतो. पैंजण वाजतात. मोठी विचित्र गोष्ट गोस्वामीजी सांगतात. भगवंताने भगवतीला पाहिले नाही. भगवंताने पहिल्यांदा भगवतीच्या चरणातल्या नूपुरांचा झणकार ऐकला, आणि हा झणकार भगवंताच्या अंतकरणावर काय परिणाम करून गेला. कंकण किंकणी नुपुर ध्वनी धुसुनी. तो दिव्य ध्वनी भगवंत ऐकतात, भगवान जरा मागे वळून बघतात, अशी स्थिती आहे. ही रचना जरा लक्षात घ्या. भगवती जानकी भगवंतांना बघण्याकरिता निघालेली आहे. तिच्या पैंजनाच्या आवाजामुळे भगवंताने तिच्याकडे पाहिले, पण भगवतीने अजून भगवंताकडे पाहिलेले नाही. आपण सुद्धा डोळ्यासमोर दृश्य आणूया. मनाने आपण सुद्धा पोहोचू शकतो, पण फक्त श्रद्धा आणि भाव. भगवान श्रीराम, लक्ष्मण
भगवती जानकीकडे पाहतात. देखी स्त्रिय शोभा सुख पावा, हृदय सराहत पचनू न आवा. भगवंताने भगवतीला पाहिले आणि पाहतच राहिले, थक्क झाले. काय बोलावे ते कळेना. भगवती अजून पुढे पुढे चालली आहे. भगवान सीतेकडे पाहत आहे. लक्ष्मण भगवंताकडे पाहत आहे. भगवंत काहीच बोलत नाहीत. जानकी होती तशीच आहे. ती भगवान श्रीरामाची शक्ती आहे. थोड्या वेळाने भगवान दीर्घ श्वास सोडतात. लक्ष्मणाला सांगतात, तात जनक तनया य सोयी, हीच ती सीता बरं. हिच्यासाठी हा धनुर्योग आहे, हिचे स्वयंवर आहे. आणि लक्ष्मण आईला पाहून माझ्या मनात थोडी चंचलता निर्माण झाली रे. या आहेत प्रभू राम. शृंगार सुद्धा किती मर्यादिशील असावा. भगवान स्वयं आपल्या धाकट्या भावाला सांगतात, लक्ष्मणा, त्या अर्थी लक्ष्मणा, हिचा माझा काहीतरी पूर्वसंबंध असला पाहिजे. लक्ष्मणा, जीवनामध्ये आजपर्यंत असे मला कधीच कुठे वाटले नाही. रघुसिंह कर सहज स्वभाव, जयी सपेनेहू परनारी नहेरी. रघुवंशी लोकांचा हा सहज स्वभाव आहे की आपल्या स्वप्नात सुद्धा परस्त्री येत नाही. पण ज्या अर्थी सीतेने माझे मन मोहित केले, त्या अर्थी विधीचा संकेत काहीतरी वेगळा असला पाहिजे. आणि भगवान पुन्हा तिच्याकडे बघत राहिले. गंमत अशी झाली की भगवान तिच्याकडे बघत असताना लक्ष्मणाने इकडची तिकडची 2-4 फुले गोळा केली तीच, पण एक मोरपीस पण घेतले. भगवंताच्या केसांचा शृंगार केला. याचा अर्थ लक्ष्मण आता सांगतात, आता नवरदेव म्हणून सजवायला हरकत नाही. एवढ्यात श्रीराम भगवती जानकी ह्या दोघांची दृष्टादृष्ट झाली. नजरेला नजर भिडली. प्रसंग अतिशय सुंदर. मी सुद्धा माझ्या डोळ्यासमोर प्रसंग आणला आणि आनंदित झाले. तुम्ही सुद्धा व्हाल. गोस्वामींनी अद्भुत शैलीने वर्णन केलं आहे. भगवती जानकी बघत राहिली. तिचे नेत्र मिटलं गेले. आपल्या हृदयामध्ये ती ते रूप, राम रूप साठवत आहे. सोबतच्या सखी फार चपळ हो. त्या मैत्रिणी म्हणतात, चल ग सीते, उशीर होत आहे, लवकर चल, उठा, उद्या वाटल्यास परत येऊ. सीतेला त्या मैत्रिणीचा खूप राग आला. पण काय करता, सीता निघाली खरी, पण आपला पदर डकला आहे असे निमित्त करून पुन्हा मागे बघते आहे. भगवान श्रीरामही बघत आहे. भगवती सीता आपल्या मैत्रिणीला म्हणते, माझी थोडी पूजा शिल्लक राहिली आहे ग. ती त्या सखींसोबत पूजा मंदिरात पुन्हा जाते. तिच्या आधीची मागणी अनुरूप असा पती मिळावा एवढीच होती. आता तिला पुन्हा मंदिरात गौरीला अशी प्रार्थना करायची वाटली की आज पती मला मिळावा. अधिक वर्णन करायला अवकाश नाही. यामधील रहस्य फार वेगळा. भगवान स्वयं प्राप्त व्हावेत म्हणून भगवती आराधना करते. तिने काय काय वर्णन केले, काय काय केले. सर्वात पहिल्यांदा त्या पुष्करणीमध्ये स्नान केले. स्नान हे कर्मकांडाचे प्रतीक होय. त्यानंतर देवीच्या मंदिरात जाऊन आराधना केली. ही आराधना उपासना कांडाचे प्रतीक होय. त्यानंतर ज्या सखीने भगवंताला आधी पाहिले ती सद्गुरूचे प्रतीक आहे. ती म्हणते, मी पाहिले, आता तुम्ही पण बघा. पण भगवान अवर्णनीय वस्तू आहे म्हणून सद्गुरू पाहून देखील बोलू शकले नाहीत. तिच्या मागोमाग गेल्यावर भगवती जानकीला साक्षात भगवान भेटले. जीवाचा भगवान करता प्रवास आहे. इकडे भगवान श्रीराम पुढे गोळा करून विश्वामित्र मुनींच्या जवळ आले. त्याने विश्वामित्रांना प्रणाम केला. सांगितले, गुरुदेव, आम्हाला थोडा उशीर झाला, कारण आम्ही ज्या पुष्पवाटिकेत गेलो होतो तेथे राजकुमारी सीता आली होती. यात रामाचे रामत्व आहे. अंतकरणात विकार असतात तेव्हा ते कुणाला दाखवायचे वाटत नाहीत. प्रेम जेव्हा विशुद्ध असते तेव्हा ते सहजपणे बाहेर येते. आपण भगवती सीतेकडे पाहिले हे सुद्धा सांगितले. विश्वामित्र म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. दोघांनी विश्वामित्रांना प्रणाम केला. प्रभूंनी मनातल्या मनात गुरूंना प्रणाम करताना जानकी मला मिळावी असा आशीर्वाद द्या अशी प्रार्थना केली. लक्ष्मणाने पण गुरुदेवांना प्रणाम करताना आशीर्वाद मागितला की जानकी माझीच वहिनी व्हावी असा मला आशीर्वाद द्या. गुरुदेवांनी दोघांना आशीर्वाद दिला. रामाचा तो दिवस सीतेच्या चिंतनात गेला आणि आता स्वयंवराचा दिवस आला. काय, आज स्वयंवराचा दिवस आला. तांत्रिक दृष्टीने भगवती जानकीच्या स्वयंवराला स्वयंवर म्हणता येत नाही. गौणार्थाने त्याला स्वयंवर म्हणता येईल किंवा
स्वयंवराचा हा एक प्रकार असे म्हणता येईल. रूढार्थाने काही गोष्टी म्हटल्या जातात, पण प्रत्यक्षात त्या तशा नसतात. भगवती जानकीच्या स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार नाही. स्वयंवर म्हटले की खरे नल दमवंतीचे स्वयंवर 10 राजकुमार बसलेले आहे, त्यातील कुणालाही न तू निवड, त्याला स्वयंवर म्हणतात. येथे जो पण पूर्ण करेल तो पसंत असो अथवा नसो, सीतेला त्याच्याशी विवाह करावा लागणार. सीता वीरशिलुक आहे, याचा अर्थ पराक्रम दाखवायचा आणि मुलगी न्यायची. चला आता आपण बघूया, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवराची संपूर्ण तयारी झाली. चला तुम्ही सुद्धा डोळ्यासमोर चित्र आणा, मी पण आणते. सगळे लोक येऊन आपापल्या स्थानी विराजमान झाले. किती भव्य मंडप, किती सुंदर सुंदर डोळ्यासमोर चित्र आणा. त्यानंतर भगवान स्वयं त्या स्वयंवराच्या स्थानाकडे निघतात. स्वयंवराचे स्थान अतिशय उत्तम सजवले आहे. सगळे उत्तमोत्तम राजे आपापल्या स्थानी विराजमान झाले आहेत. विश्वामित्राच्या समवेत आलेले राम लक्ष्मण यांचे आगमन जरा उशिरा झाले. त्यांच्याकरता वेगळे स्थान आरक्षित आहे. तेही आपल्या स्थानावर जाऊन आसनस्थ झाले. सर्वांचे राजकीय स्वागत झाले. त्यानंतर महाराज जनकाचे आगमन झाले. महाराज जनकाच्या संकेतानुसार गाडीवर ठेवलेले सुंदर विशाल धनुष्य आणून पोहोचविले गेले. त्या गाडीला काही चाक असून सुंदर चौकटीवर धनुष्य ठेवले. त्यानंतर मंगलगीत गायले जात असताना आपल्या सखींच्या घोळक्यांमध्ये असलेली सीता विशिष्ट स्थळी येऊन उभी राहते. संपूर्ण सभेची दृष्टी भगवंती जानकीकडे आहे. चला तुमची पण दृष्टी जानकीकडे राहू दे. कशासाठी? पण आशीर्वादासाठी. भगवती जानकीची दृष्टी खाली. सर्वांचे स्वागत करून झाल्यावर महाराज जनक आपली भूमिका मांडतात. त्याशिवाय धनुष्याचे महत्त्व सांगतात. आपल्या वंशात त्याची काही श्रेष्ठता आहे ते प्रतिपादन करतात. जनक म्हणतात, ती माझी कन्या आयुष्मंती सीता. सीतेच्या विवाहाकरिता तिचा लहानपणी जो पण केला आहे तो तुमच्या समोर ठेवणे मला आवश्यक वाटते. कुठल्याही राजकुमाराने या शिवधनुष्यावर प्रत्येचा चढवावी. जो या शिवधनुष्यावर प्रत्येचा चढवेल त्याला मी माझी कन्या अर्पण करेन. मिथिलेचा राजा आयुष्मंती जानकीचा पिता म्हणून अशा प्रकारची घोषणा मी करतो. स्वयंवराचं चित्र किती डोळ्यासमोर सुंदर येत आहे. किती आनंद होतो आतून. तुम्हाला होतं ना? मी आपल्यापैकी सर्वांना क्रमाक्रमाने या ठिकाणी येण्याचे आव्हान करतो. असे म्हणून महाराज जनक आपल्या स्थानावर स्थानापन्न झाले. सुरेल संगीत चालू झाले. एक एक राजा किंवा राजकुमार आपापल्या बलाचे प्रदर्शन करीत त्या ठिकाणी येतो आणि ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करतो. गोस्वामी तुलसीदासाने हा प्रसंग फार विनोदी पद्धतीने रंगवला आहे. महर्षी वाल्मिकीच्या रामकथेत हा प्रसंग अतिशय गंभीर आहे. आलेल्या राजकुमाराने मनाचे मांडे तर खूप खाल्ले होते. आपल्या बळाबद्दल त्याचा फार मोठा विश्वास होता त्यांना. ते सारेजण येतात, शिवधनुष्य उचलू पाहतात. आश्चर्याची गोष्ट आहे, कुणालाही ते धनुष्य उचलविता येत नाही. प्रयत्न करताना सारे जण घामाघूम होतात. सगळी सभा तटस्थपणे बघत राहते. मी म्हणणाऱ्यांची फजिती त्या ठिकाणी होते. गोस्वामी तुलसीदासांनी या ठिकाणी आणखी गमतीची गोष्ट लिहिली. काय लिहिलंय? भूप सहस 10 एकही 12 10,000 राजे एकदम उठले. आपण सगळे मिळून उचलूया. प्रत्येक 10,000 राजे नाहीत बरं. आणि समजा असले तरी 10,000 राजे एकाच वेळी त्या धनुष्याला हात तरी कसा लावणार? पण ही बोलण्याची शैली असते. कधी कधी भाषेचा प्रवाह कळल्याशिवाय भाषेचा अर्थ कळत नाही. एखादा नवरा बायकोवर खेकसला आणि खेकसताना म्हणतो की मी तुला 100 वेळा सांगितले तरी तुझ्या लक्षात येत नाही का? आता बायको जर वकिलीची परीक्षा दिली असेल तर विचारेल 100 वेळा केव्हा सांगितले ते मोजून सांगा बरं. मोजून 4 किंवा 5 वेळा सांगितलं असेल. पण बोलताना आपण काय बोलतो? 100 वेळा सांगितले अशा म्हणण्याची पद्धत आहे. तुम्ही सुद्धा बोलला असाल हा आकडा कधी कधी. कधी कधी आपण म्हणतो त्या माणसाने 1760 उद्योग केले. याचा अर्थ काय हो? मराठी भाषेत 1760 शब्द कुठून आला कुणास ठाऊक. 1760 उद्योग याचा अर्थ पुष्कळ उद्योग केले. 1760 आकडा पुष्कळ या अर्थी वापरला जातो. भाषेची पद्धत आहे. 10,000 राजे उठले याचा अर्थ अनेकांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला असा अर्थ समजा.
सगळ्यांनी मिळून ते धनुष्य उचलले असते तरी मूळ समस्या तशीच राहिली असती. कारण मग या सगळ्यांमध्ये जानकीचे लग्न कुणाशी व्हावे? उत्साहाच्या भरात माणसाला विवेक राहत नाही. प्रत्येक राजपुत्र घामाघूम होऊन खाली बसतो. या ठिकाणी आपण आता एका गोष्टीचा विचार करूया. कोणता? जानकीने आमंत्रित केलेले सगळे राजकुमार काही पाप्याची पित्र नाहीत. त्यांना ते धनुष्य हलवता आले नाही. इतक्यांनी मिळून प्रयत्न केला तरी काही हल्ले नाही. याचे कारण काय असावे? पुढे आपण बघतो की भगवान रामचंद्र गेले. त्यांनी ते धनुष्य निरखून पाहिले, पटकन उचलले. तुम्ही म्हणाल ते भगवंताचा अवतार होते म्हणून त्यांनी धनुष्य उचलण्याचा चमत्कार केला. पण तुमचे म्हणणे मूळ रामकथेला सुसंगत नाही. कारण वाल्मिकी रामायणात भगवंताची भूमिका मानवी भूमिका होय, मनुष्यलीला आहे. मग इतरांना अजिबात जमू नये. 16 वर्षाच्या रामाला ते इतक्या पटकन जमावे याचे कारण काय? थोडा बुद्धीला ताण द्या, म्हणजे याचे कारण आपल्या लक्षात येईल. थोडा रामाचा विश्वामित्र बरोबरचा प्रवास आठवा. भगवान रामचंद्रांना विश्वामित्राकडून दिव्य अस्त्राची प्राप्ती झाली. आता ही दिव्यास्त्रे विश्वामित्रांना कोठून मिळाली? ती त्यांना भगवान महादेवाच्याकडून प्राप्त झाली. हे आपण विश्वामित्र चरित्रात पाहिले. भगवान महादेवाच्या सगळ्या दिव्यास्त्रांची ओळख विश्वामित्रांनी रामचंद्रांना करून दिली. आता जनकाकडे शिवधनुष्य आले कोठून? तर हे महादेवाचे शिवधनुष्य होय. अलीकडच्या भाषेत बोलण्याचे झाले तर आपल्याला फॅक्टरीमधील माल असल्यामुळे रामाने बरोबर ओळखला. आपल्याच फॅक्टरीतला माल म्हणजेच आपल्याच जवळचं. इतर राजे लोकांच्या दृष्टीने शिवधनुष्य म्हणजे विदेशी माल. त्यांनी ते हाताळलेले नाही. त्यांना अशा प्रकारच्या शस्त्राची ओळखही नाही. ते धनुष्य उचलण्यात केवळ शक्तीची गोष्ट महत्वाची नाही, अथवा केवळ युक्ती पण महत्वाची नाही. यामध्ये केवळ सराव महत्वाचा आहे. हा मुद्दा मी कुठे वाचलेला नाही. मग हा मला सुचला कसा, हे आपण आता पुढच्या भागात बघू. या ठिकाणी हा भाग समाप्त करूया. जर श्रवण केले असेल तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम प्रतिक्रियेत लिहा. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.